पीछे, पर ये दीवाना है तेरे पीछे, ये झुकने ना दूं दुनिया के आगे, पर तेरी। स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे। आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेलं जे मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या वेबसाईटला फ्रीमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तर आपली जी वेबसाईट आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तसंच आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेलं जे सॉन्ग आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल। तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे याची लिंक खाली कमेंटमध्ये पिन केलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवर तुम्हाला आपले जे कॅपकट ॲप आणि VPN आणि अलर्ट मोशन जे आहे ते वरती पिन केलेलं बघायला मिळेल, आणि रोजच्या व्हिडिओचे सॉन्ग पण तुम्हाला टेलिग्रामवरती फ्रीमध्ये बघायला मिळतील। तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा। चला तर मित्रांनो, तुमचा जरा ही वेळ न घालवता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। तर सिम्पली आपल्याला कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचं, VN कनेक्ट करून घ्यायचं आहे, न्यू प्रोजेक्ट क्लिक करून सिम्पली आपल्याला अल्बमवरती आपली ज्याची मटेरियल त्याला सिलेक्ट करून फोटो सिलेक्ट करून घ्यायचं आहे, आणि आत्ता जे आपली इमेज आहे ते सिम्पली आपल्याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसलेलं क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचं, त्यानंतर रेशोवरती क्लिक करून रेशो सिलेक्ट करून आपलं जे इमेज आहे ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिम्पली साईडला टच करायचं आहे, अशा प्रकारे इमेज ॲडजस्ट होऊन जाईल। त्यानंतर साऊंडला क्लिक करायचं आहे, साऊंडवरती क्लिक करून सिम्पली आपलं जे आजचं सॉन्ग आहे ते ॲड करून घेण्यासाठी 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, पुन्हा फ्रॉम डिव्हाइसला क्लिक करून आपल्याला सर्च ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला 7.9 असं सर्च करून घ्यायचं आहे, हे आपल्या आजच्या सॉन्गचं नाव आहे ते सिम्पली त्याच्यावर क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सॉन्ग ॲड होऊन जाईल। तर त्यानंतर आपलं जे इमेज याची लेंथ आपल्याला सॉन्गच्या एंडिंगपर्यंत अशा प्रकारे इथं एक्सटेंड करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपला जो व्हिडिओ त्याची जी आपली जी सॉन्ग आहे त्याच्या एंडिंगपर्यंत आपलं जे आजचं इमेज आहे ते व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाईल, आणि इमेज आपलं व्यवस्थित सेट होऊन जाईल। अशा प्रकारे सर्व जे झालेलं आहे। तर सिम्पली आपण तुम्हाला आपलं जे इमेज याच्यावरती बीट्स दिलेले आहेत, तर हे बीट्स म्हणजे फक्त एका माहितीसाठी दिलेले आहेत। तुम्ही जे बीट्स आहेत ते बीट्स बघून त्याच्यावरती टायमिंग बघायचं आहे, आणि सिम्पली त्या बीट्सवरती आपल्याला प्रत्येक इमेजचा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे। त्यासाठी त्या बीटवरती सिम्पली आपल्याला यायचं आहे। अशा प्रकारे आपण तुम्हाला प्रत्येक बीट दिलेला आहे, त्या बीटवरती येऊन सिम्पली इमेजला क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा पुढच्या बीटला आपल्याला पुन्हा स्प्लिट करून घ्यायचं आहे। असं आपण प्रत्येक बीटवरती आपली जी इमेज आहे ती स्प्लिट करून घेणार आहे, म्हणजे आपण आपले जे इफेक्ट्स आहेत ते व्यवस्थित ॲड करू शकतो। तर आपण सर्व जे आपली इमेजेस आहेत ते पहिल्यांदा स्प्लिट करून घेऊया। तर हे बीट्स तुम्ही वरती ऑप्शन दिसतो तर तुम्ही ॲड करू शकता। अशा प्रकारे स्प्लिट केल्यानंतर सिम्पली सुरुवातीला यायचं आहे, तर पुढं आपल्याला अजून एक बीट ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही बीट ॲड करू शकता। त्यानंतर त्या पुढच्या बीटला येऊन आपलं जी इमेज आहे ते पूर्णपणे आपल्याला लेफ्ट साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे, अशा प्रकारे एंडिंगपर्यंत स्क्रोल करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा पुढच्या बीटला येऊन ते इमेज पूर्णपणे राईटला आपल्याला स्क्रोल करून घ्यायची। आपली जी ब्लू लाईन आहे ती बरोबर आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं एक ॲनिमेशन तयार होईल। त्यानंतर इमेज क्लिक करून फिल्टरला म्हणजेच ॲडजस्टला क्लिक करायचं आहे, सिम्पली सॅच्युरेशनला क्लिक करून सॅच्युरेशन आपल्याला इथं पूर्णपणे कमी करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे ओके होऊन जाईल। त्यानंतर सिम्पली आपल्याला पुढच्या बीटला यायचं आहे। अशा प्रकारे पुढची जी आपली इमेज आहे पुढच्या इमेजला क्लिक करून सिम्पली आपल्याला इथं इफेक्टला क्लिक करायचं आहे। सिम्पली बॉडी इफेक्टला क्लिक करून आपल्याला इथे ग्लोविंग लाईनची कॅटेगरी बघायला मिळेल, ती ओपन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इफेक्ट लोड होताना बघायला मिळतील। तर आपल्याला बटरफ्लाय नावाचा एक इफेक्ट बघायला मिळणार आहे, तो सिम्पली शोधून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला बटरफ्लाय नावाचा इफेक्ट लोड झालेला बघायला मिळेल। इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट जे आहेत ते इथे बघायला मिळतील, तर इथे आपल्याला बटरफ्लाय नावाचा इफेक्ट शोधून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा इफेक्ट आपल्याला इथं खाली बटरफ्लाय नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो आपण शोधून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला हा जो बटरफ्लायचा इफेक्ट आहे तो इथं अशा प्रकारे बघायला मिळेल। तर सिम्पली आपल्याला बटरफ्लाय इफेक्ट मिळालेला आहे, तर सिम्पली ॲड करून आपल्याला त्याच्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर सिम्पली आपल्याला ॲनिमेशन सेट झालेलं बघून घ्यायचं आहे, पुन्हा इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे। कॉम्बोवरती क्लिक करून आपल्याला इथे वेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन बघायला मिळतील, त्याच्याला आपल्याला स्ट्रेच नावाचं एक ॲनिमेशन बघायला मिळेल। स्ट्रेच अँड डिझर्ट नावाचं ॲनिमेशन सिम्पली आपल्याला ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ॲनिमेशन ॲड होऊन जाईल। त्यानंतर पुढच्या इमेजला यायचं आहे, सिम्पली पुन्हा ॲनिमेशनला क्लिक करून आपल्याला कॉम्बोवरती यायचं आहे। आत्ता जे आपण ॲनिमेशन ॲड केलेलं आहे तर ते ॲनिमेशन नंतर करण्यासाठी आपण सिम्पली बॅक निघून व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे, पुढे स्क्रोल करत जायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला रेट्रोची कॅटेगरी इथं ओपन करून घ्यायचं आहे। रेट्रोमध्ये येऊन सिम्पली आपल्याला रोलिंग फिल्म नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल, तो सिम्पली आपल्याला ॲड करून ओके अशा प्रकारे हे साईडला कट करून घ्यायचं आहे। तो इफेक्ट ॲड करून सिम्पली आपल्याला इथं ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपली जी इमेज आहे ते आपल्याला इथे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, कारण आपला जो इफेक्ट आहे एका साईडला गेलेला आहे, तुमच्या इमेजनुसार तुम्ही हा इफेक्ट ॲडजस्ट करू शकता।
आपली जी इमेज आहे ती तुम्हाला बरोबर इथे मधोमध घेऊन यायचे, म्हणजे आपला इफेक्ट व्यवस्थित सेट होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपला हा इफेक्ट इथं व्यवस्थित बऱ्यापैकी आपण सेट करून घेऊया. अशा प्रकारे हा इफेक्ट सेट होऊन जाईल. त्यानंतर सिम्पली आपल्याला पुढे यायचं आहे. आपलं जे त्याची जी लेंथ आहे ते आपल्याला पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली पुढच्या इमेजवर ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. तर आत्ता जे आपण स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचं ॲनिमेशन ॲड केलेलं आहे त्यांचं स्लाईड अँड डिस्टॉर्टचं आपल्याला ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे ॲनिमेशन ॲड झाल्यानंतर पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्ट क्लिक करायचे. इथं आपल्याला स्प्लिट नावाची कॅटेगरी बघायला मिळेल. तिथे येऊन आपल्याला मिरर थ्री लेयर्स नावाचा शेवटचा इफेक्ट बघायला मिळेल. तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर सिम्पली आपल्याला याची लेंथ कट करून घेतल्यानंतर ॲडजस्टला क्लिक करायचं आहे. फिल्टर पूर्णपणे कमी करून घेऊन वर्टिकली ही आपली जी इमेज आहे ते आपल्याला इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जो फोटो आहे तो आपल्याला इथे बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला इफेक्ट फोटोवरती व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाईल. तर तुमचा जो तसा फोटो असेल तसं तुम्ही हा इफेक्ट इथे ॲडजस्ट करू शकता. तर आपण जो आपला इफेक्ट आहे तो इथे ॲडजस्ट करून घेऊया. अशा प्रकारे हा इफेक्ट आपला इथे ॲडजस्ट झालेला आहे. तर सिम्पली हा इफेक्ट आपण इथं अशा प्रकारे सेट करून घेतलेला आहे. तर आत्तापर्यंतचे इफेक्ट तुम्ही जर समजले असेल तुम्ही व्हिडिओ रिव्हर्स करून पूर्णपणे परत बघू शकता, तुम्हाला समजून जाईल. अशा प्रकारे इफेक्ट ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली आता आपण पुढचे जे इफेक्ट्स आहेत ते इथे ॲड करणार आहे. त्यासाठी सिम्पली आपल्याला पुढच्या बीटवरती यायचं आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड केल्यानंतर आपण पुन्हा पुढच्या बीटला येणार आहे. पुढच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला त्याच बीटला यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला इथं व्हिडिओ इफेक्ट ओपन करून बटरफ्लाय ओपन करून घ्यायचं आहे. बटरफ्लायमध्ये आपल्याला 2 नंबरचा इफेक्ट बघायला मिळेल. 3 नंबरचा इफेक्ट आपल्याला ॲड करून ओके करून घ्यायचं आणि त्याची लेंथ आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आपण जे 3 लेयर्स ॲड केलेलं आहे तिथं आपल्याला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या बीटला ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. पुन्हा कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक डिझोर्ट राईट नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून ओके करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला त्या बीटवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. सॉरी आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. तर सिम्पली आपण यातून बॅक निघूया. आपण चुकून इथे व्हिडिओ इफेक्ट क्लिक केलेला आहे. तर सिम्पली यातून बॅक निघून आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करून घ्यायचं आहे. बॉडी इफेक्ट जे आहेत ते आपल्याला इथं ओपन करून घ्यायचे आहेत. बॉडी इफेक्ट ओपन करून घेतल्यानंतर इथे आपल्याला एक क्लोन नावाची कॅटेगरी बघायला मिळेल. अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट लोड होताना बघायला मिळतील. नंतर आपण क्लोन नावाची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे सगळ्यात पहिल्यांदा डोपर नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा त्या बीटला येऊन व्हिडिओ इफेक्ट क्लिक करायचं आहे. सिम्पली आपल्याला लवच्या कॅटेगरीला सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला मिनी रेनबो नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल, तो सिम्पली आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ओके करून घ्यायचं. अशा प्रकारे याची लेंथ आपल्याला बीटपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्या आत्तापर्यंत इफेक्ट व्यवस्थित ॲडजस्ट झालेले आहेत. त्यानंतर त्याच्या पुढच्या बीटवरती यायचं आहे. पुन्हा आपल्याला सिम्पलीच्या बीटवरती आल्यानंतर आपण इथे व्हिडिओ इफेक्ट क्लिक करणार आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला इथं बटरफ्लाय नावाची कॅटेगरी ओपन करून 2 नंबरचा आपला बटरफ्लाय डिम जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आणि पुढच्या बीटपर्यंत त्याची लेंथ अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला पुन्हा ॲनिमेशनवरती यायचं आहे. तर इथे आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन इनमध्ये यायचं आहे. इनमध्ये येऊन सिम्पली आपल्याला रॉक व्हर्टिकली रॉक हॉरिझॉन्टली सिम्पली आपल्याला इफेक्ट ॲड करून याची जे टायमिंग आहे 10 सेकंदापर्यंत आपल्याला करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पुढे येऊन आपल्याला पुन्हा बॉडी इफेक्टला क्लिक करून ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी जी आहे ती इथं ओपन करून घ्यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला स्टार्स नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल. स्टार लाईटचा नावाचा इफेक्ट आपण शोधून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ते वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन्स बघायला मिळतील. तर नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे इफेक्ट लोड होत नाही, तर आपण सिम्पली तसेच स्टार लाईट नावाचा इफेक्ट ॲड करून घेणार आहे आणि त्याची जी लेंथ आहे आपण शेवटच्या बीटपर्यंत वाढवून घेणार आहे, म्हणजे त्या बीटच्या एंडिंगपर्यंत वाढवून घेणार आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला असा इफेक्ट ॲडजस्ट झालेला बघायला मिळेल. स्टार्टिंग थोडीशी आपल्याला इथे थोडीशी पुढं करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्पीड थोडंसं आपल्याला इथं कमी करून घ्यायचं आणि त्यानंतर ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या बीटला यायचं आहे. पुन्हा इफेक्टला व्हिडिओला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. तर सिम्पली आपल्याला इथं कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला वेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन बघायला मिळतील. तर डिझोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचं. अशा प्रकारे ॲनिमेशन इथं सेट होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचं आहे. सिम्पली आपल्याला व्हिडिओ इफेक्ट क्लिक करायचे आहे. इथं आपल्याला D3D नावाची लवची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण D3D नावाची कॅटेगरी इथं ओपन करून घेणार आहे. D3D नावाची कॅटेगरी आपल्याला इथे पुढे बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपल्याला इथं मून्स अँड स्टार्स नावाचा एक इफेक्ट आपण ॲड करून घेणार आहे. त्यासाठी इफेक्ट लोड होताना बघायला मिळतील. त्यानंतर मून्स अँड स्टार्स ॲड करून ओके करून घ्यायचं आहे आणि पुढच्या बीटपर्यंत लेंथ कट करून घेतल्यानंतर सिम्पली हा इफेक्ट इथं सेट होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा सिम्पली इफेक्ट व्यवस्थित बघायचं आहे आपल्याला. त्यानंतर पुढच्या इमेजला यायचं आहे, ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे एनमध्येच रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन ॲड करून त्याची लेंथ आपल्याला थोडीशी वाढवून घ्यायचं. त्यानंतर ओके करून घ्यायचं आहे. पुन्हा त्या बीटच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. नाईट क्लबची कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर
सिम्पली आपल्याला इथं व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल, तो शोधून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सिम्पली आपल्याला इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून ओके करून घ्यायचा आहे आणि तो इफेक्ट अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर सिम्पली सुरुवातीला येऊन ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरले करून आपले जे PNG आहे ते सिम्पली इथे ॲड करून ओके करून घ्यायचं आहे आणि सिम्पली 2 बोटांनी आपल्याला जे आपलं PNG आहे ते त्याची लेंथ वाढवून घेतल्यानंतर राईट साईडच्या कोपऱ्यात आपल्याला इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, डेमो व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे. तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. त्याला सेव्ह करण्यासाठी सिम्पली आपल्याला यातून बॅकनी म्हणजे साईडला टच करायचं आहे आणि आयोजनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे व्हिडिओ एडिटिंगमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा.